हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघणार आहोत चमचमीत असं खारं वांगं कसं बनवायचं। चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। खारं वांगं किंवा मिठातलं वांगं बनवण्यासाठी इथे बघा 4 ते 5 मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत। बाजारातून वांगी आणल्यानंतर ती आधी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्याचे देठ कट करून घ्यायचे आणि देठाच्या वरच्या साईडच्या पाकळ्याही थोड्या थोड्या कट करून घ्यायच्या। आता नेहमीप्रमाणे आपण भरली वांगी बनवण्यासाठी जशी वांगी चिरतो त्याचप्रमाणे वांगी आपल्याला चिरून घ्यायची आहेत। इथे बघा सर्व वांगी चिरून घेतली। आता मसाला बनवेपर्यंत वांगी अशीच पाण्यामध्ये ठेवून देऊया। 4 ते 5 मिरच्या घेतल्या, भरपूर असं आलं आणि लसूण घेतली, कढीपत्ताही घेतला आणि कोथिंबीर घेतली। मिरची, आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं। थोडंसं सुकं खोबरं घेतलं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला। एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा। आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं घालायचं। खोबरं खरपूस असं भाजून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट आपल्याकडे आधीच बनवून ठेवलेला असतो, त्यामुळे या रेसिपीसाठी मिक्सर लावण्याचीही अजिबात गरज पडत नाही। इथे बघा सोनेरी भाजून घेतलेलं खोबरं आता हातानेच अशा प्रकारे चुरून घ्यायचं। आता कुटून घेतलेले आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट यामध्ये घालायची। बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची, मीठ घालायचं, हळद घालायची। आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी किंवा तेल घालण्याची अजिबात गरज पडत नाही। तुम्हाला यामध्ये तेल घालायचं असेल तर 1 चमचाभर तेल यामध्ये ॲड केलं तरीसुद्धा चालेल। मसाला बनवून तयार झाला। आता याला वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं। इथे दाखवल्याप्रमाणे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेऊ। संपूर्ण वांग्यामध्ये मसाला भरून घेतला, थोडासा मसाला शिल्लक राहिला। आता भाजीला फोडणी देऊया। आता गॅसवर एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। आता लगेच यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला कांदा। कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। कांदा तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। लक्षात घ्या आधी आपण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच कांद्यामध्ये परत मीठ घालायचं। कांदा मस्त सोनेरी भाजला गेलाय। आता शिल्लक राहिलेला थोडासा मसाला तेलामध्ये परतवून घ्यायचा। थोडासा मसाला तेलामध्ये परतल्याने भाजीला टेस्ट अजून छान येते। मसाला तेलामध्ये परतून झाला। आता यामध्ये घालायची भरून घेतलेली वांगी। वांगी ही तेलामध्ये छान असे डाग पडेपर्यंत परतून घ्यायची। इथे बघा हाय फ्लेमवरती मिनिटभर वांगी तेलामध्ये परतून घेतली। आता याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे याला वाफ देऊया। इथे बघा झाकण ठेवून वांगी छान अशी तेलामध्ये भाजून घेतली। आता यामध्ये मसाल्याचं पाणी घालूया। आता तुम्हाला भाजी किती पातळ घट्ट हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये गरम पाणी घालायचं। पाणी घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं। वरून थोडीशी कोथिंबीर घालायची। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटे याला छान असं शिजू द्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि भाजी शिजवून घ्यायची। इथे बघू शकताय काय मस्त भाजी बनवून तयार झालेली आहे। भाजीला वासही एकदम मस्त सुटलेला आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। गरम गरम भाकरीसोबत ही वांग्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। जाता जाता चॅनेलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।